काम आहे, काय इथलं प्रशासन आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला दर्शन झालं. अतिशय का चांगल्या सरपंचाचा, निष्पाप सरपंचाचा त्या ठिकाणी निग्रह पद्धतीनं, म्हणजे दुश्मनाला सुद्धा वाईट वाटावं एवढं कुकृत्य या लोकांनी केलं. त्यावेळेस हा जिल्हा चर्चेत आला आणि त्याच्यानंतर जी जिल्ह्याची बदनामी सुरू झाली. ज्या दिवशी बँक कॉलनीच्या त्या बूथ केंद्रावर तुम्ही गेला होता त्या दिवशीची नेमकं सिच्युएशन नेमकं कशी होती त्या ठिकाणची आणि वाद होण्याचा नेमका काय नेमकं त्याचं कारण काय? कार्यकर्त्याचा फोन आला की बँक कॉलनीचं बूथ कॅप्चर झालं आहे, आम्हाला तिथं मतदान करू देण्यात गेलेत. असं ज्यावेळेस फोन आला मतदारांचा, दोन चार मतदाराचा फोन आला. मग त्याच्यामुळे कोण करायचं ते म्हणजे कैलास फडणवीस बूथ कॅप्चर केलं, तात्काळ या. मग आम्ही तिथं बूथवर गेलो तर मग माधव जाधव काय माझे सहकारी आहेत, वकील साहेब रेषेच्या बाहेर थांबले. ज्या वेळेस तुम्ही बूथ केंद्रावरती गेलात त्यावेळेस मतदारांची लाईन किती होती? मतदाराची लाईन जे होती